हे सरकार जनमतामुळे नाही तर ईव्हीएमच्या चोरीमुळे आलेले आहे. सुषमा अंधारे. महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल हा महायुतीच्या बाजूने अजिबात नव्हता. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण नसून शांतता आहे. पुण्यातील उमेदवार आणि सुषमा अंधारे यांचे महायुती सरकार आणि ईव्हीएमच्या विरोधात धरणे आंदोलन. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुन्हा 7 तारखेपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. एकनाथ शिंदेंचे रुसवे फुगवे म्हणजे ड्रामेबाजी चाललेली आहे. महाराष्ट्राचं लक्ष ईव्हीएमवरून हटवण्याकरिता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस रुसव्या फुगव्याची नाटकं करत आहेत. जी लोक 20 वर्ष सेनेने सांभाळली त्यांनी गद्दारी केली तर 2.5 वर्ष काहीच नाहीत. आज जर कोणी उदय सामंत यांना सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो तर ते एका मिनिटात एकनाथ शिंदे यांच्याशी गद्दारी करतील. अजितदादा गटाने एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर संपवत आणलेली आहे. गृह खाते नाहीच नाही परंतु ऊर्जा आणि नगरविकास खातेसुद्धा मिळण्याची मारामार आहे. ज्यांना आमचे पक्ष सोडून जायचे त्यांना लखलाभ. मी जाणार नाही. संघर्षाच्या रस्त्याने जाणं आम्हाला कबूल आहे. आम्हाला विरोधी बाकावर बसणं हे आमच्यासाठी नवीन गोष्ट नसल्याचंही उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलेलं आहे. आज महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी होत आहे. मात्र हे नवं सरकार जनमताच्या आशीर्वादाने नाही तर ईव्हीएमच्या चोरीमुळे आलेलं आहे अशी आमची ठाम धारणा आहे. नवं सरकार येत असताना खरं तर राज्यात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण असायला हवं. मात्र राज्याच्या चौकाचौकात रस्त्यावर स्मशान शांतता पसरलेली आहे. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हा कौल महायुतीच्या बाजूने अजिबात नव्हता. मार्कडवाडीने एक दिशा दाखवली आणि मार्कडवाडीचा पॅटर्न पुढे महाराष्ट्रातल्या 44,000 ग्रामपंचायती राबवणार आहेत. आणि याच अनुषंगाने आम्ही पुण्यातून आज नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला हे ईव्हीएमच्या मतांच्या चोरीतून आलेलं सरकार आहे हा आमचा संदेश राज्यभर पोहोचवण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.